पुणे पोरशा प्रकरणी आरोपीच्या आईला अटक करण्यात आली। आता जवळपास अख्खं अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेलंय। आरोपीच्या आईचा या सगळ्या प्रकरणामध्ये काय सहभाग होता पाहूया एक रिपोर्ट। बेदरकारपणे कार चालवून 2 जीवांचा बळी घेणाऱ्या मुलाला अटक झाली आणि आईला रडू कोसळलं। याच रडणाऱ्या शिवानी अग्रवालला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या आईनं पोराला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीचे ब्लड सॅम्पल डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हरनोळनं बदलले। आरोपी दारू प्यायलाच नव्हता हे दाखवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले गेले। ते बदललेले रक्ताचे नमुने शिवानी अग्रवालचे असल्याचं पोलीस चौकशीत समोर आल्याचं कळतंय। शिवानी अग्रवाल हिला अटक झाल्यानंतर शिवानी अग्रवाल आणि तिचा अल्पवयीन मुलगा या दोघांची समोरासमोर चौकशी होणार आहे। या चौकशी दरम्यान रोज नवनवीन खुलासे समोर येऊ शकतात। मात्र शिवानी अग्रवाल हिचा फक्त ब्लड सॅम्पल बदलण्यात हात होता का आणखी काही सहभाग होता हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये। या चौकशीतून हे सर्व आता समोर येणार आहे। शिवानी अग्रवाल मुंबईतून पुण्यात पोहोचताच तिला अटक करण्यात आली। ती चंदीगडला पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पुणे पोरशे प्रकरणी बेदरकार गाडी चालवणारा अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात आहे। त्याचे वडील विशाल अग्रवालला अटक झाली आहे। ड्रायव्हरला धमकावल्या आणि अपहरण केल्याप्रकरणी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल तुरुंगात आहे आणि आता आरोपीच्या आईलाही बेड्या ठोकण्यात आल्या। पोरानं प्रताप केला आणि एक खरं लपवण्याच्या नादात अग्रवाल कुटुंबानं पैसे फेकून डझनभर खोट्या गोष्टी रचल्या आणि आता अख्खं अग्रवाल कुटुंब जेलमध्ये गेलंय। प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी, पुणे।